कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार। Hello friends, myself Sachin Ratnamarki and welcome to Success Point Academy. Okay, today's our topic is practice set 3.2 question number first. Here आता आपण एका मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की कॉन्ग्रुएंट दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट कसे असतात, त्याचे टेस्ट कोणकोणते असतात. ठीक आहे, आपण टेस्ट व्हेरियस टेस्ट पाहिले, आपण वेगवेगळ्या टेस्ट पाहिलेले आहे. आता आपल्याला त्या टेस्टवर डिपेंड जे आहे, आपण बेसिक जे आहे ते आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलं होतं. आता आजपासून आपण प्रॅक्टिस सेट चालू करतो आहे. ठीक आहे, तर आपण प्रॅक्टिस सेट पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट पहा. इन ईच ऑफ एक्झाम्पल्स गिवन बिलो, एक्झाम्पल दिलेले आहेत चारही प्रकारचे. ठीक आहे, अ पेयर ऑफ ट्रायंगल्स इज शोन. पेयर ऑफ ट्रायंगल दोन दोन पेयर दिलेले आहेत सगळ्यांमध्ये. ठीक आहे, इक्वल पार्ट ऑफ ट्रायंगल इन ईच पेयर आर मार्केड विथ द सेम साइज. इक्वल पार्ट म्हणजे सिंगल डॉट सिंगल टिक आहे, इथे सिंगल टिक आहे म्हणजे हा इक्वल आहे, हा डबल आहे, हा डबल आहे म्हणजे इक्वल आहे, हा ट्रिपल टिक आहे, हा ट्रिपल टिक आहे म्हणजे इक्वल आहे. ठीक आहे, ऑब्जर्व द फिगर अँड स्टेट द टेस्ट बाय व्हिच ट्रायंगल इन ईच पेयर आर कॉन्ग्रुएंट. आपल्याला आपण काय करायचं आहे, टेस्ट लिहायचे आहे. ठीक आहे, कोणत्या टेस्ट मध्ये दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. इझी आहे. पहा काय करायचं, दोन हे ट्रायंगल पहा पहिल्या एक्झाम्पल मध्ये. वन आता ज्यामध्ये अँगल दिलेलाच नाहीये, एकही अँगल दिलेला नाहीये, त्यामुळे अँगलची टेस्ट कोणती लागणार नाही. इथे काय दिले, तिन्ही पण साइड दिलेले आहेत. ठीक आहे, तिन्ही पण साइड दिलेले आहेत. तिन्ही साइड कशा आहेत, ही साइड या साइड सोबत इक्वल आहे, ही साइड या साइड सोबत आहे. आहे बा AB विथ PQ, BC विथ QR आणि AC विथ PR. हे सगळे कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे कोणती टेस्ट तयार झाली इथे, साइड 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 टेस्ट. इझी आहे. ठीक आहे, आता सेकंड मध्ये पहा. आता इथे पहा टिक मार्क दिले, इथे सिंगल टिक मार्क. ट्रायंगल XYZ आहे आणि ट्रायंगल LMN आहे. ट्रायंगल XYZ आणि LMN आहे. पहा XYZ मध्ये सिंगल XY कॉन्ग्रुएंट विथ LM. ठीक आहे, XY कॉन्ग्रुएंट विथ LM आहे आणि हा अँगल आहे आणि हा अँगल Y अँगल विथ अँगल M आहे. अँगल YZ साइड YZ विथ साइड काय MN. म्हणजेच का कोणती झाली तर ही साइड अँगल साइड टेस्ट. इझी आहे एकदम. ठीक आहे, देयरफॉर वी कॅन से दॅट ट्रायंगल XYZ कॉन्ग्रुएंट आहे, कॉन्ग्रुएंट साइन आहे विथ ट्रायंगल LMN. ठीक आहे, इझी आहे. पहा नंतर पहा आता हे थर्ड नंबरचा PQR एक ट्रायंगल दिलेला आहे, दुसरा STU दिलेला आहे. PQR आणि STU दिलेला आहे. पहा इथे PQR नाही लिहायचं आहे, कारण की आपल्याला या साइडने काउंट करायचं. पहा ही साइड दिलेली आहे आणि ही साइड दिलेली आहे, त्यामुळे PRQ घ्यायचं नाव, PRQ नाव घ्यायचं. ठीक आहे, PQR नाही म्हणायचं, याला PRQ म्हणायचं, PRQ. ठीक आहे, कारण की STU कारण त्या साइडला आले पाहिजे कॉन्ग्रुएंट पार्ट. ठीक आहे, कारण की PQ जर घेतला आपण तर PQ आणि ही ST ही कॉन्ग्रुएंट नाही आहे. PR आणि ST कॉन्ग्रुएंट आहे. PR congruent with ST, PR congruent with ST. Angle P congruent with angle S, side PR congruent with side ST, and angle R with angle T. Therefore angle side angle test. कोणती, angle side angle test, angle side angle test. ठीक है, therefore PRQ PQR नाही आहे, कारण की congruent part इकडल्या साइडला आहे त्यामुळे. ठीक है, PRQ congruent with STU. ठीक है, देन फोर्थ पहा साइड ट्रायंगल आहे LMN, इधर राइट एंगल. ठीक है, आणि इथे ही साइड आहे. यामध्ये पहा टिक मार्क मध्ये एक मिनिट. ठीक आहे, पहा यामध्ये ही साइड आहे LM विथ साइड PT. ठीक आहे, ही साइड या साइड सोबत कॉन्ग्रुएंट आहे. हा हायपोटेन्यूस आहे या हायपोटेन्यूस सोबत. ठीक आहे, हायपोटेन्यूस हा असणार. ठीक आहे, हायपोटेन्यूस या हायपोटेन्यूस सोबत असणार. ठीक आहे, देन इथे कोणती तयार राहिली, हायपोटेन्यूस साइड टेस्ट.
या हायपोटेनियस सोबत ही साइड या साइड सोबत आणि हा राईट अँगल आहे म्हणजे हायपोटेनियस साइड टेस्ट. ठीक आहे, इझी आहे. पहा पहिल्यामध्ये म्हणजे तयार झाली साइड तयार झाली, सेकंड मध्ये साइड अँगल साइड तयार झाली, थर्ड मध्ये अँगल साइड अँगल तयार झाला, अँगल साइड अँगल, आणि फोर्थ मध्ये हायपोटेनियस आणि साइड हायपोटेनियस साइड टेस्ट. इझी आहे. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर नेक्स्ट सेकंड पाहूया. ओके, नोट करून घ्या. सो फ्रेंड्स बघा, आता क्वेश्चन नंबर 1 घेतला आपण ऑलरेडी. आता क्वेश्चन नंबर सेकंड पाहूया. सेकंड जो क्वेश्चन आहे हा ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन आहे. तर पहा, ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन आहे, आपल्याला फिल इन द बॉक्सेस करायचे आहे. तर बघा क्वेश्चन नंबर सेकंड पहा, ऑब्जर्व द इन्फॉर्मेशन शोन इन पेयर ऑफ ट्रायंगल्स गिवन बिलो, स्टेट द टेस्ट बाय व्हिच द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे दोन ट्रायंगल दिलेले आपल्याला, यामध्ये कोणतं टेस्ट नाही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत ते आपल्याला स्टेट करायचं आहे. ठीक आहे, आर कॉन्ग्रुएंट अँड राइट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स ऑफ द ट्रायंगल्स. म्हणजे आता टेस्ट नुसार त्या टेस्ट मध्ये आलेले सोडून बाकीचे जे कॉन्ग्रुएंट पार्ट आहेत आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये पहा, एक ट्रायंगल दिलेला आहे ABC, ट्रायंगल ABC दिलेला आहे आणि ट्रायंगल PQR दिलेला आहे. दोन ट्रायंगल दिलेले आहेत. आता टिक मार्क कुठे आहे पहा, या अँगल B वर टिक मार्क आहे. ठीक आहे, इथे अँगल Q वर टिक मार्क आहे, इथे डबल टिक मार्क आहे BC वर साइड, इथे QR वर आहे, इथे क्रॉस टिक आहे, इथे पण क्रॉस टिक आहे. ठीक आहे, तर पहा फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर, म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार लिहायचं आपल्याला. काय इन ट्रायंगल ABC अँड PQR, ट्रायंगल ABC अँड PQR दोन ट्रायंगल मध्ये पहा, अँगल ABC कॉन्ग्रुएंट विथ PQR. पहा अँगल ABC, ABC हा अँगल आला 0 आहे. ठीक आहे, अँगल PQR इथे पण 0 आहे. पहा म्हणजे हे दोन अँगल जे आहेत हे कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. पहा अँगल लिहून घेतले आपण इथे. नंतर सिगमेंट पहा, सिगमेंट BC कॉन्ग्रुएंट विथ QR, सिगमेंट BC कॉन्ग्रुएंट विथ QR दिलेला आहे, इथे पण दिलेला आहे, ते पण दिलेले आहे. ठीक आहे, नंतर पहा अँगल ACB हा क्रॉस टिक दिलेला आहे इथे. ठीक आहे, हा अँगल कोणा अँगल सोबत आहे, PRQ सोबत कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच पाहिजे टेस्ट मध्ये राहील तर हे अँगलचा A, साइडचा S आणि अँगलचा E, म्हणजे दोन अँगलच्या मध्ये एक साइड आली, त्यामुळे अँगल साइड अँगल टेस्ट तयार झाली. कोणती तयार झाली, अँगल साइड अँगल. देयरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल PQR बाय अँगल साइड अँगल टेस्ट, अँगल साइड अँगल टेस्ट नुसार झाले कॉन्ग्रुएंट. मग BAC पहा अँगल, आता रिमेनिंग पार्ट याला म्हणतात रिमेनिंग पार्ट, हे बाकीचं काय आहे, रिमेनिंग पार्ट आहे कॉन्ग्रुएंट पार्ट. आता हे तर तेच झालं, त्याच्यानंतर राहिलेलं काय अँगल आहे बघा, अँगल हा A राहिला P सोबत, म्हणजे आपण काय म्हणतो BAC हा अँगल हे बघ देणार या अँगल सोबत. ठीक आहे, कोणत्या QPR, अँगल QPR. ठीक आहे, नंतर आता सेगमेंट ही वाली लिहायची, AB घेतली आपण, AB वाली ही, इथे काय येणार PQ. हे बघा इथून एक करता येते, जर हे AB घेतलं इथे काय येणार, पहिले दोन घेतले इथे पहिले दोन PQ, सेगमेंट PQ. ठीक आहे, आता हे जे आहे CAST लिहिले मी, CAST म्हणजे काय होते नेमकं, इथे आता होते करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, याला शॉर्ट मध्ये CACT लिहायचं. ठीक आहे, नंतर आता हे पहा, ही साइड घेतली आपण या साइड सोबत. आता साइड आपल्याला PR दिली आहे, इथे बॉक्स दिला आहे, तर PR दिला आपण, समजा हे बघा P आणि R घेतला, म्हणजे पहिला आणि शेवटचं घेतलं आपण, याचा पण पहिला आणि शेवटचं घेतलं, पहिला A आला सगळ्याला C आला, म्हणजे काय करायचं सेगमेंट AC. ठीक आहे, आपल्याला या दोन ट्रायंगलच्या नावावरून सुद्धा काढता येते, फिगर पाहायची आवश्यकता नाहीये, डायरेक्ट पहा पहिला आणि शेवटचं घेतलं, इथे पण पहिला आणि शेवटचं घ्यायचं. ठीक आहे, इझी. आता CSCB चा अर्थ काय होणार, CSCB चा अर्थ काय होणार, सेम आहे, काय होणार
करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, त्या अँगलचं एक आहे ना साइड, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे, एक तुम्ही नाही का लॉंग फॉर्म मध्ये लिहू शकता असं किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये असं पण लिहू शकता. ठीक आहे, ते इझी आहे. पहा, हे फिल इन द ब्लँक्स बॉक्सेसचा क्वेश्चन होता. असा सेम क्वेश्चन तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, ते तुमचे होमवर्क आहे, तुम्हाला करायचं आहे काय, सेम क्वेश्चन आहे. ते ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, बॉक्स फिल अप करायचे आहे, ते होमवर्क करा आणि मला व्हॉट्सअपला पाठवा. ठीक आहे, आपण फर्स्ट वाला घेतला, आपण पाहिला सुद्धा, त्याला ते रिपीट करून सांगतो मी. मला इझी क्वेश्चन आहे. दोन ट्रायंगल दिले होते फक्त आपल्याला, या दोन ट्रायंगल मध्ये आणि इन्फॉर्मेशन दिली होती ही एवढी. ABC कॉन्ग्रुएंट विथ PQR दिला अँगल, नंतर सेगमेंट दिली आहे BC QR सोबत, नंतर ABC ACB PRQ सोबत, म्हणजे इथे साइडचा अँगलचा A, साइडचा S आणि हे A म्हणजे अँगल साइड अँगल टेस्ट. मग त्या अँगल साइड अँगल टेस्ट. ठीक आहे, नंतर आपण रिमेनिंग पार्ट घेतला. BAC आहे का, BAC आहे तर QPR घेणार, QPR घेणार. AB आहे, पहिले दोन AB आहे, इथे पहिले दोन काय PQ घेतला. नंतर पहिला आणि शेवटचा AC आहे, तिथे काय करणार PR. ठीक आहे, इझी आहे. या प्रकारे तुम्ही दुसरा जे क्वेश्चन आहे ते करा. सेम क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे. ते टेक्स्ट बुक मध्ये सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, ते करायचं आहे तुम्हाला आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर फ्रेंड्स बघा, क्वेश्चन नंबर 3 घ्यायचा आपण आता. पुढचा क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, आता पहिला दुसरा जो क्वेश्चन होता ते काय म्हणतात ऍक्टिव्हिटी बेस होता. त्यामध्ये दोन क्वेश्चन होते, एक मी करून दिलता आणि त्याचा दुसरा जो क्वेश्चन आहे दुसरा तुम्हाला करून मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर. या फिगर मध्ये इन्फॉर्मेशन दिली, त्याला ऑब्झर्व करायचं आपल्याला. स्टेट द टेस्ट अज्युमिंग the congruence of triangle ABC and triangle PQR. Write the remaining part of the triangles. आपल्याला हे याच्यामध्ये कोणती दिलेली आहे ते आपल्याला गेस करायचं, आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट पण आपल्याला लिहायचा आहे. इझी आहे. पहा काय करायचं आहे, इथे एक राईट अँगल दिलेला आहे ऑलरेडी. पाहिजे डबा दिला म्हणजे काय असते, राईट अँगल असते बॉक्स दिला म्हणजे. आणि इथं हायपोटेन्यूज दिला आहे, इथं हायपोटेन्यूज दिला आहे, ही साइड दिली आहे, ही साइड दिली आहे, म्हणजे कोणतं तयार झालं हायपोटेन्यूज साइड टेस्ट. आता एवढं डायरेक्ट लिहून चालणार नाही, आपल्याला काय लागते डिस्क्राइब करावं लागते. पहा कसं करायचं, पहा इन ट्रायंगल कोणता ABAC, हा BAC घ्या, ABC नाही घ्यायचा आहे, BAC घ्यायचा आहे, BAC अँड ट्रायंगल PQR. ठीक आहे, BAC घ्यायचा आहे, ABC नाही घेऊ. ABC म्हणजे तर हा अँगल येते आणि हा अँगल येते, हा दोन अँगल कॉमन नाहीये. पहा राईट अँगल मला आला पाहिजे, इथे A आला पाहिजे, बरोबर A आला, इथे Q आहे, मला Q आला. ठीक आहे, त्यानुसार घ्यायचं आपल्याला. पहा आता पहिले राईट अँगल लिहून टाकू, अँगल A कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q, each 90. ठीक आहे, each 90. आता हायपोटेन्यूज घ्यायचा, कोणता आहे हायपोटेन्यूज BC, सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट सेगमेंट याचा BC आहे, त्याचा कोणता असणार PR. ठीक आहे, आता ही टिक मार्क पा सिंगल साइडची सेगमेंट AB, हे पहा AB घेतली आपण, ते PQ येणार कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट PQ. ठीक आहे, म्हणजे तयार काय झालं, देअरफॉर ट्रायंगल BAC congruent with triangle PQR by hypotenuse side test. ठीक आहे, कोणती टेस्ट झाली, हायपोटेन्यूज साइड टेस्ट. ठीक आहे, हायपोटेन्यूज साइड टेस्ट तयार झाली. ते पाहिजे आहे. यामध्ये नंतरचे आपले असते म्हणजे काय करायचं, रिमेनिंग पार्ट लिहायचा. आपल्याला काय लिहायचं आहे, रिमेनिंग पार्ट. आणि त्याचा रिमेनिंग पार्ट मध्ये काय आलं पाहता लक्ष द्या, रिमेनिंग पार्ट. ठीक आहे, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट करायचा आहे, कॉन्ग्रुएंट पार्ट. ठीक आहे, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट काय करणार मग लक्ष द्या, इझी आहे.
आता हे सोडून द्यायचे, हे 3 सोडून द्यायचे. तर आता पहा दोन साइड तर ऑलरेडी भेटल्या. आता साइड कोणती राहिली? ही वाली साइड राहिली. ठीक आहे. आता पहा साइड कोणती राहिली? AC विथ साइड QR. साइड सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट QR. याला काय लिहायचं? कॉन्ग्रुएंट साइड ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये. नंतर आता अँगल साठी काय लिहायचं आहे? पहा लक्षात घ्या. अँगल पहा एक अँगल दिला आपल्याला फक्त हा राईट अँगलचा. दुसरा अँगल कोणता राहिले? अँगल B राहिला आहे. पहा इथे अँगल B आहे. पहिला वर्ड अँगल B आहे. B अँगल B विथ कॉन्ग्रुएंट विथ अँगल P. ठीक आहे. अँड हा झाला P झाला. आता पहा A दिलेला ऑलरेडी. C विथ R आहे. C आहे इथे R सोबत. अँगल C विथ अँगल R. हे काय आले? करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे, इझी आहे. या प्रकारे क्वेश्चन झाला. हा क्वेश्चन झाला. पण आपण थोडंसं रिपीट करूया. त्यामध्ये काय घेतलं? दोन ट्रायंगल घेतलेले आपण. ठीक आहे, फिगर दिलेली आहे. त्यामध्ये आपण दोन आधी राईट अँगल घेतले पहिले दोन. ठीक आहे, इथं 90 करून. नंतर एक हायपोटेन्यूज घेतला BC, याचा हायपोटेन्यूज घेतला PR. ठीक आहे. नंतर ही साइड घेतली सिंगल टिप वाली AB, इथे सिंगल टिप वाली साइड आहे PQ ही घेतली. मग हायपोटेन्यूज साइड टेस्ट झाला. रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट घेतला. काय घेतला? रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट. म्हणजे याला हे सोडून द्यायचं बाकीचं. हे सोडून पहा तीन साइड असतात. दोन साइड हे ऑलरेडी दिलेली आहे इथे. ही साइड सोडून द्यायची. कोणती राहिली? AC राहिली QR सोबत. मग AC QR सोबत दिला. इथे एक अँगल दिला होता. किती अँगल राहिले? दोन अँगल राहिले. कोणकोणते? एक राहिला B आणि दुसरा राहिला C. अँगल B विथ अँगल P, अँगल C विथ अँगल R. इझी आहे. पहा ठीक आहे. तर आता बाकी जे आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 जे आहे ते राहिलेले आपले 4, 5, 6 ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ओके फ्रेंड्स, हे नोट करून घ्या आणि मला होमवर्क पाठवा. क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड. ठीक आहे, नोट करून घ्या आणि मला होमवर्क पाठवा.